राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये 8 ते 14 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे। स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या पुरवणी मागण्यांमध्ये काही नव्या घोषणा होतील का याकडे सर्वांचं लक्षही लागून आहे। विरोधी पक्ष त्याशिवाय अधिवेशन यंदाचे हिवाळी अधिवेशन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे, कारण विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीही सभागृहात सध्या अधिकृत विरोधी पक्ष नेता नाहीये। विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भास्कर जाधव यांचे नाव सुचवले आहे, तर विधान परिषदेसाठी काँग्रेसने सतेज पाटील यांचे नाव सुचवले। मात्र यंदा अध्यक्ष आणि सभापती यांनी यावर अंतिम दिवसभरामध्ये निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे पूर्ण तहकूब अधिवेशन विरोधी होण्याची शक्यता आहे। पक्ष नेत्याशिवाय चालणार का राज्यात असा प्रश्न निर्माण झालाय। प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता नसल्याने हे अधिवेशन विरोधी नेत्यांशिवाय होण्याची शक्यता वर्तवली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील आणि त्यानंतर शोक प्रस्ताव देऊन कामकाज चालू राहणार।